नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आज आपण पुढचे जे काही करंट अफेअर्स आहोत, चालू घडामोडी त्या बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न तुम्हाला विचारला आहे, भारतातील प्रसिद्ध खारट नदी कोणती आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो लुनी. लुनी ही नदी भारतातील खारट नदी आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा पुढचा प्रश्न, अतिश्रीमंत व्यक्तींच्या संख्येनुसार भारताचा जागतिक क्रमांक कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा. भारताचा जागतिक क्रमांक हा चौथा आहे. कशामध्ये? तर अतिश्रीमंत व्यक्तींच्या संख्येमध्ये भारताचा क्रमांक चौथा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणता देश अतिश्रीमंतांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर आहे? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका. आणि आपला जो भारत आहे, हा भारत चौथ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर पुढे बघूया, भारताचे गृहमंत्री कोण आहेत? तर बघा, अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहे. संरक्षण मंत्रालय कोण सांभाळत आहे? तर त्याचं उत्तर आहे राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्रालय सांभाळत आहेत. त्यानंतर पुढे बघूया, भारताचे अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री कोण आहे? तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन भारताचे अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत. पुढचा प्रश्न बघा, परराष्ट्र व्यवहार मंत्री कोण आहेत? ते एस जयशंकर. डॉक्टर एस जयशंकर हे बरोबर उत्तर असेल. हे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, रेल्वे मंत्रालय कोण सांभाळत आहे? याचं उत्तर आहे अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहे. रेल्वे मंत्रालय सांभाळत आहे. पुढे बघा, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय कोण सांभाळत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र यादव. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महिला आणि बाल विकास मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे स्मृती इराणी. महिला व बाल विकास मंत्री आहेत. पुढे बघा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय कोण सांभाळत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हरदीप सिंह पुरी. हे काय करत आहे? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय सांभाळत आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा, कामगार आणि रोजगार मंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे भूपेंद्र यादव. हे कामगार आणि रोजगार मंत्री आहेत. पुढे बघा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय कोण सांभाळत आहे? त्याचं योग्य उत्तर आहे आर के सिंह. हे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय सांभाळत आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सोनाली शिंगटे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सोनाली शिंगटे ह्या कबड्डी या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न बघूया, आशियाई कबड्डी स्पर्धेतील यशाने कोणत्या क्रीडापटूला नवसंजीवनी मिळाली? तर याचं उत्तर आहे सोनाली शिंगटे यांना नवसंजीवनी मिळालेली आहे. पुढे बघा, आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताने कोणत्या संघाला अंतिम सामन्यातून पराभूत केले? तर याचं उत्तर आहे इराण. इराणला आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यामध्ये पराभूत केले आहे. पुढील प्रश्न बघा, सोनाली शिंगटे यांचा कबड्डीतील मुख्य खेळण्याचा प्रकार कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो ऑलराऊंडर. ऑलराऊंडर या प्रकारामध्ये सोनाली शिंगटे या खेळतात. पुढे बघा, कॅनडाचे नवीन प्रधानमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर तुम्ही इथे बघू शकता, ते आहे कॅनडाचे नवीन प्रधानमंत्री ज्यांचं नाव आहे मार्क कार्नी. ओके, मार्क कार्नी हे कॅनडाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. पुढे बघूया, मार्क कार्नी यापूर्वी कोणत्या पदावर होते? तर बघा, बँकर ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर ह्या पदावरती मार्क कार्नी आधी पंतप्रधान होण्याच्या आधी होते. पुढे बघा, भारत आणि कॅनडामधील संबंध का बिघडले होते? तर याचं योग्य उत्तर आहे खलिस्तानी चळवळीच्या समर्थनामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले होते. पुढचा प्रश्न आहे, कॅनडाचे माजी पंतप्रधान कोण होते? बघा, जेव्हा आपले खलिस्तान चळवळीमुळे संबंध बिघडले तेव्हा म्हणजे खलिस्तानी चळवळीला यांनी काय केलं? पाठिंबा दिला. ते होते जस्टिन ट्रुडो. जस्टिन ट्रुडो यांच्यामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडलेले होते. हे कॅनडाचे माजी पंतप्रधान होते. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे की मार्क कार्नी यांनी कोणत्या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली आहे? तर याचं उत्तर आहे अर्थव्यवस्था आणि बँकिंग या क्षेत्रामध्ये मार्क कार्नी यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. पुढील प्रश्न आपण बघूया, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक कोण भारत भेटीवर येणार आहेत? तुम्हाला विचारलंय
की नॅशनल इंटेलिजन्स डिरेक्टर कोण आहे अमेरिकेचं? अमेरिकेचं राष्ट्रीय गुप्तचर संचालक कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे तुलसी गबार्ड. तुलसी गबार्ड ह्या अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सुनीता विल्यम्स किती महिन्यानंतर अंतराळातून परत येणार आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 9 महिने. 9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स अंतराळातून परत येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. सुनीता विल्यम्स कोणत्या देशातील अंतराळ संस्था सोबत कार्यरत आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नासा. नासा सोबत सुनीता विल्यम्स या कार्यरत आहे. नासा ही अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे, हे लक्षात असू द्या. भारताची इस्रो आहे. सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासासाठी कोणत्या अंतराळयानाचा वापर केला जात आहे? याचं योग्य उत्तर आहे स्पेस एक्स ड्रॅगन. या यानाच्या मदतीने सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून परत आणण्यात येणार आहे. पुढील प्रश्न बघा. मॉरिशसची राजधानी कोणती आहे? मॉरिशसची राजधानी बघा पोर्ट लुई ही आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसला भेट दिलेली आहे, म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुई ही मॉरिशसची राजधानी लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा. सौरमंडळातील दुसरा क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह कोणता? तर उत्तर आहे शनी. आणि सर्वात मोठा ग्रह सौरमंडळातील तो आहे गुरु, 2 नंबरला आहे शनी. शनी ग्रहाचा व्यास सुमारे किती आहे? तर योग्य उत्तर आहे 1,20,536 किलोमीटर एवढा शनी ग्रहाचा व्यास आहे. मित्रांनो बघूया पुढील प्रश्न. शनी ग्रह पृथ्वीच्या किती पट मोठा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 9.44 पट. शनी ग्रहाची घनता किती आहे? तर योग्य उत्तर आहे 0.687 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. बघा 1 ग्रॅम पेक्षा सुद्धा कमी एवढी शनी ग्रहाची घनता आहे. त्यानंतर पुढे बघूया. शनी ग्रह मुख्यतः कोणत्या वायूंनी बनलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे हायड्रोजन आणि हेलियम या मुख्य वायूंनी शनी हा ग्रह बनलेला आहे. शनी ग्रहावरील एक दिवस किती तासांचा असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 10.7 तास. बघा 10.7 तासाचा एक दिवस हा शनी ग्रहावरती असतो. पुढे बघा. शनी ग्रहावर वारे किती वेगाने वाहू शकतात? तर याचं योग्य उत्तर आहे 1800 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने शनी ग्रहावरती वारे वाहू शकतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हा दुसरा व्हिडिओ बघितला. बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.